आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तसं बघायला गेलं तर आता तिचं या जगात कुणीही नाहीये अरविंद, म्हणून सांगते तिच्याशी लग्न कर आणि तिला घेऊन कुठेतरी लांब निघून जा. म्हणजे सुजितला कधी कळणारच नाही की ती प्रेग्नंट होती. मग काय, आपलं काम सोपं झालं. आणि मग याच काळात मी सुजितचं मन जिंकेन, त्याला माझ्या प्रेमात पाडेन. आणि असं काय एकदा झालं की मग आमच्या वाटेत कुणीही येणार नाही. हो मॅडम, हो खूप खूप उंच गेलात तुम्ही. तुमचं विमान खाली जमिनीवर येऊ द्यात. आणि तुम्हाला कोणी सांगितलं स्वानंदी मला आवडायची म्हणून? ती मला बिलकुल आवडत नव्हती. मला ना तिचा राग यायचा, राग. आणि कसं आहे ना मॅडम, हे दुसऱ्याचं बाळ पोटात घेऊन फिरणाऱ्या बाईला आपली बायको म्हणायची. अरविंद, फालतू फिलॉसॉफी झाडू नकोस. आयती मुलगी मिळतीये ना, घे ना पदरात पाडून. कशाला ऍटिट्यूड दाखवतोस तू? माफ करा मॅडम, पण मी या स्वानंदीशी लग्न करून स्वतःला या सगळ्यात अडकवून घेणार नाही. थँक्यू. या बदल्यात कितीही मोठी रक्कम दिली तरी मोठी म्हणजे नेमकी किती मोठी? इतकी मोठी रक्कम की ज्यातून तू या शहरापासून दूर कुठेतरी स्वतःचं मोठं घर, कार आणि तुला हव्या त्या छोट्या मोठ्या गोष्टी घेऊ शकतोस. हॅपी? हॅपी? कोण, मी का तुम्ही? अरविंद, हो काय मॅडम, हा? एक कार, छोटासा इवडूसा प्लॉटचा तुकडा, आणि या सगळ्यासाठी मी कोणाचं तरी दुसऱ्याचं पोटात बाळ असलेल्या बाईशी लग्न करायचं? नाही हो, नाही. आणि तुम्ही काय करणार? तर सरपोतदारांची सून होणार आणि सून म्हणून मिरवणार. नाही. हे बघा मॅडम, मी तुम्हाला पुन्हा आणि शेवटचं सांगतो, हा स्वानंदी नावाचा दगड मी माझ्या गळ्यात बांधणार नाही. याच्यासाठी तुम्ही दुसरा कोणीतरी बकरा शोधा. अँड दॅट्स फायनल.